देशी दारूचे दुकान ग्रामपंचायत हद्दीतून हटवण्याच्या मागणीसाठी नांदेडच्या बडीरामपूर येथील गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले। मागील एका वर्षापासून गावातील देशी दारूचे दुकान हटवण्याची मागणी हे गावकरी करीत आहेत। या देशी दारूच्या दुकानामुळे गावातील तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे। दारू पिऊन अनेक जण गुन्हेगारीकडे वळत असून अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहे। त्यामुळे गावातील देशी दारूचे दुकान बडीरामपूर या गावातून इतर ठिकाणी हलवण्यात यावे अशी गावकऱ्यांची मागणी आहे। परंतु राज्य उत्पादन शुल्क विभाग मात्र या गावकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय। दरम्यान नांदेड शहरालगत असलेल्या चंदा सिख कॉर्नर येथे गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले। या रास्ता रोको आंदोलनात गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। 1 एप्रिल 2025 देशी दारूसाठी दुकान स्थलांतरित करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन केले आणि गावकऱ्यांनी भरपूर प्रतिसाद दिला। 10 तारखेपर्यंत नाही झाले तर आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे। आज दिनांक 1 एप्रिल रोजी देशी दारू दुकान स्थलांतरित करण्यासंदर्भामध्ये प्रशासनाला आम्ही इशारा दिला होता। त्या संदर्भामध्ये आज रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। गावकऱ्यांच्या भरपूर प्रतिसादामुळे सदरील आंदोलन यशस्वी झालेलं आहे आणि राज्य उत्पादन शुल्कला वारंवार विनंती करून त्यांना ग्रामसभेचा मासिक सभेचा ठराव देऊन गेले। 1 वर्षापासून आम्ही लढा हा पुढे चालवत आहोत। 1.5 वर्ष झाले परंतु प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईमुळे सदरील दुकान आजपर्यंत स्थलांतरित झालेले नाही। त्यामुळं सनसील मार्गाने आम्हाला हे आंदोलन आज करावं लागलेलं आहे। येणाऱ्या 10 एप्रिलपर्यंत जर ही दुकानची फाईल जर त्वरित हल्ली नाही आणि दुकान जर स्थलांतरित नाही झालं तर सरपंच रेणुका इंद्रजी पंचाळ यांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे। त्यासोबतच गावकऱ्यांनी सुद्धा आज त्यांचं मन बनवले की सरपंचाच्या या निर्णयामध्ये गावकरी सुद्धा सहभागी होणार आहेत। त्यामुळं कोण कुठं आत्मदहन करेल हे आम्ही सांगू शकत नाही, परंतु प्रशासनाला आमची विनंती आहे ही टोकाची भूमिका आम्ही घेण्यापासून जर प्रवृत्त करायचं असेल तर त्यांनी त्वरित ते दुकान स्थलांतरित करावं, एवढी आमची हात जोडून विनंती आहे।